मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता नक्की किती तारखेला मिळेल याची प्रतीक्षा प्रत्येक महिला करते आहे. आणि आता ही प्रतीक्षा समाप्त होते, कारण तिसरा हप्ता काही महिलांना 4,500 रुपये मिळणार आहे, तर काही महिलांना मात्र 1,500 रुपये त्या ठिकाणी मिळणार आहेत. आणि या तिसऱ्या हप्त्याची तारीख आता शासनाकडूनच डिक्लेअर झालेली आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेचा हप्ता कशा प्रकारे कोणत्या दिवशी मिळणार आहे, कोणत्या महिलांना 4,500 रुपये मिळतील, कोणत्या महिलांना 1,500 रुपये मिळतील, सविस्तर माहिती आपण घेणार आहोत. व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर पहा, याविषयीचं सविस्तर वृत्त आपण या ठिकाणी पाहतो आहोत. लाडकी बहीण योजना महिलांनो, या दिवशी योजनेचा तिसरा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार आहे. पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याकडे म्हणजे थर्ड इन्स्टॉलमेंटकडे प्रत्येक महिलेचं लक्ष लागून राहिले. प्रत्येक महिला या तिसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा करते आहे आणि हा तिसरा हप्ता सप्टेंबर महिन्यामध्ये महिलांच्या खात्यात जमा केला जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार यांनी महिलांना दिलं होतं की सप्टेंबर महिन्यात तुमच्या खात्यामध्ये आम्ही हा तिसरा हप्ता जमा करू. आता हा तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात नक्की कधी जमा होणार, हप्ता जमा होण्याची नेमकी तारीख काय असणार आहे, असे अनेक प्रश्न महिलांच्या मनामध्ये होते. किती रुपये खात्यामध्ये जमा होतील, कारण अजूनही अनेक महिलांना एकही रुपया मिळालेला नाही. तर काही महिलांना मात्र जुलै आणि ऑगस्ट अशा 2 महिन्यांचे 3,000 रुपये त्यांच्या DBT म्हणजे आधार लिंक असणाऱ्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. अशावेळी 4,500 रुपये प्रत्येक महिलेला मिळतील का, असं अनेक बहिणींच्या मनामध्ये प्रश्न आहेत. तर असे अनेक प्रश्न महिलांना पडले आहेत आणि त्यामुळेच या प्रश्नांची उत्तरं देणारा हा व्हिडिओ आम्ही घेऊन आलोय. पहा, लाडकी बहीण योजनेची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जुलै महिन्यात केली होती. तर त्यावेळी अनेक महिलांना तात्काळ कागदपत्रांची जुळवाजुळव करता आली नव्हती. अनेक महिलांकडे आवश्यक ती कागदपत्रे नव्हती आणि त्यामुळेच ज्या महिलांनी जुलै 31 पर्यंत अर्ज करण्याची डेडलाईन हुकवली होती त्या महिलांना ऑगस्ट महिन्यामध्ये अर्ज करावा लागला. आणि त्यामुळे झालं काय, तर ज्या महिलांनी 31 जुलैपर्यंत अर्ज केले होते त्यांना तर त्यांच्या खात्यामध्ये 14 ऑगस्ट पासून पैसे यायला सुरुवात झाली. पण ज्या महिलांनी 31 जुलै नंतर अर्ज केले, 1 ऑगस्टच्या नंतर अर्ज केले, त्या महिलांच्या खात्यात अद्यापही पैसे आलेले नाहीत. काही महिलांना मिळालेत, परंतु बहुतांशी महिला अजूनही प्रतीक्षा करत आहेत पहिल्या हप्त्याची. आणि त्यामुळेच आता त्या महिलांना फक्त 1,500 रुपये मिळणार सप्टेंबर महिन्याचे, की पाठीमागचे 3,000 आणि हे 1,500 असे मिळून 4,500 रुपये मिळणार. तर असा संभ्रम त्यांच्या मनामध्ये निर्माण झालाय की नक्की किती पैसे जमा होणार आहे. आता बघा, ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज भरला आणि त्यांचा अर्ज मंजूर देखील झाला, त्यांच्या खात्यात आता सप्टेंबर महिन्यात पैसे येणार आहेत. लक्षात घ्या, सप्टेंबर महिन्यात कुणाला पैसे मिळणार, ज्यांनी ऑगस्टमध्ये अर्ज भरला आणि त्यांचा अर्ज अप्रूव्ह झाला त्यांना पैसे मिळतील. या महिलांच्या खात्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे 3 महिन्यांचे एकत्रित 4,500 रुपये जमा होणार आहेत. लक्षात घ्या, ज्यांनी ऑगस्टमध्ये अर्ज भरलाय आणि ज्यांना अजूनही पैसे मिळालेले नाहीत त्यांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे 3ही महिन्यांचे एकत्रित 4,500 रुपये त्यांच्या खात्यावरती जमा होतील. कारण या महिलांना जुलै महिन्याचा लाभ मिळालेला नव्हता आणि त्यामुळेच आता 3ही महिन्यांचे एकत्रित मिळून हा लाभ त्यांना मिळण्याची त्या ठिकाणी दाट शक्यता आहे. आता महत्त्वाची गोष्ट की कोणत्या तारखेला पैसे खात्यामध्ये येणार आहेत, कोणत्या तारखेला येणार, तर बघा, येत्या 17 ते 19 सप्टेंबरपर्यंत या महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याचा अंदाज आहे. अर्थात आज अनेक महिलांनी कमेंट करून आम्हाला सांगितलं, त्या कमेंटसुद्धा आम्ही तुम्हाला दाखवू शकतो की आज सकाळपासून, खरं तर आज पहाटेपासून अनेक महिलांनी कमेंट करायला सुरुवात केली की त्यांच्या खात्यावर पैसे जमा होत आहेत. आणि हे पैसे काहींना 3,000 मिळालेत, काहींना 3,000 मिळत, काहींनी फक्त पैसे मिळाले म्हणून सांगितले, किती मिळाले हे सांगितलेलं नाही. तर अंदाज असा आहे की 17 ते 19 सप्टेंबरपर्यंत या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. सरकारकडून अद्यापही अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाहीये, मात्र या 2 तारखांच्या आतच पैसे जमा होण्याचा अंदाज आहे. किती, 17 ते 19 म्हणजे 17 पासून सुरुवात होईल, 17, 18, 19 अशा 3 दिवसांमध्ये पैसे जमा होतील. आता होतंय काय, यापूर्वी शासनानं सांगितलं होतं की 17 ऑगस्टपर्यंत पैसे येतील, जी काही तारीख होती, परंतु 14 तारखेपासून पैसे यायला सुरुवात झाली. त्यापूर्वी ते म्हणाले की रक्षाबंधनाच्या दिवशी आम्ही टाकू, तर रक्षाबंधनाच्या आधीच पैसे यायला सुरुवात झाली.
अगदी याही महिन्यामध्ये तीच गोष्ट रिपीट होते की काय असं वाटू लागलंय. कारण जर तसं झालं तर आजपासूनच कदाचित किंवा उद्यापासूनच पैसे यायला सुरुवात होईल. आज 14 तारीख आहे, उद्या 15 आहे, कदाचित 15-16 पासून किंवा आजपासूनच पैसे येऊ शकतात. आता जो 1500 रुपयांचा जो घोळ आहे, तर कोणत्या महिलांना 1500 रुपये मिळतील? पहा, ज्या महिला सप्टेंबरमध्ये अर्ज करणार आहेत, काही काही महिलांनी सप्टेंबरमध्ये अर्ज केले, त्यांना जुलै ऑगस्टमध्ये करता आले नाही, तर त्या महिलांना सप्टेंबरपासून लाभ मिळणार आहे. त्यांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्टचे पैसे जमा होणार नाहीत. आता महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं होतं की तुम्ही कोणत्याही महिन्यामध्ये अर्ज करा, तुम्हाला आम्ही पहिल्यापासून लाभ देऊ. नंतर त्यांनी सांगितलं की नाही, जर तुम्ही ऑगस्टची डेडलाईन चुकवली असेल, सप्टेंबरमध्ये जर तुम्ही फॉर्म भरला असेल, तर आता तुम्हाला फक्त सप्टेंबरचे पैसे मिळतील, जुलै आणि ऑगस्ट पाठीमागचे पैसे मिळणार नाहीत. तसंच जर तुम्ही अर्ज भरताना 11 पर्यायामधून अंगणवाडी सेविका हा पर्याय क्लिक केला नाही, तर आता तुम्हाला अडचण आहे, कारण सध्या सगळे बाकीचे पर्याय बंद करण्यात आलेले आहेत. आता जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल, नवीन फॉर्म, तर आता तुम्हाला फक्त आणि फक्त अंगणवाडीमध्ये जाऊन अंगणवाडी सेविकेमार्फतच हा फॉर्म भरता येईल. सेतू सुविधा केंद्र असेल किंवा त्या ठिकाणी आपले सरकार सेवा केंद्र असेल, नारी शक्ती दूत ॲप असेल, माझी लाडकी बहीण योजनेचं वेबसाईट किंवा पोर्टल असेल, त्या ठिकाणी आता ही योजना भरण्याचं बंद झालेलं आहे. त्या ठिकाणाहून या योजनेचे फॉर्म आता भरता येत नाहीत. भरायचं असेल तर फक्त अंगणवाडी सेविकेमार्फतच तो भरता येईल. आता याचं कारण काय, तर गेल्या काही दिवसांमध्ये लाडकी बहीण योजनेमध्ये प्रचंड प्रमाणात घोटाळे होताना दिसून येत आहे. अनेक पुरुषांनी, अनेक अपात्र महिलांनी या योजनेचा पुरेपूर लाभ घेतलाय, गैरवापर केलाय, भ्रष्टाचार केलाय. हजारो रुपये या योजनेच्या नावानं लाटलेत. तुम्हाला माहीत असेल की साताऱ्यात एका व्यक्तीनं त्याच्या बायकोच्या नावानं 30 अर्ज दाखल केले आणि त्यातले 26 अर्ज मंजूर सुद्धा झाले. त्या व्यक्तीला 78,000 रुपये मिळाले त्याच्या मिसेसच्या नावावर. 78,000 रुपये. बाकीच्या बहिणींना 3,000, काहींना तर अजून मिळालेच नाहीत. आता त्याने जे 30 अर्ज जे केले होते, त्या बाकीच्या बिचाऱ्या महिलांचे होते. त्या महिला अजूनही प्रतीक्षेत आहेत. त्यांचे अर्ज हे त्या ठिकाणी त्यांना दाखल करता आले नाहीत. तर यामुळे सरकारने हे पाऊल उचललं की आता तुम्हाला फक्त आणि फक्त अंगणवाडी केंद्रातूनच या योजनेचा अर्ज भरता येईल. थोडक्यात अंगणवाडी ज्या ताई आहेत, अंगणवाडी सेविका आहेत, त्यांच्यावरती शासनानं त्या ठिकाणी विश्वास दाखवलेला आहे. तर पहा, आत्तापर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये जुलै आणि ऑगस्ट अशा 2 टप्प्यात 1,59,00,000 भगिनींना 4,787 कोटींचा लाभ सरकारनं दिलेला आहे. म्हणजे एवढे पैसे वाटण्यात आले. 4,500 कोटी शासनानं वाटले आहेत 1.5 लाख महिलांना. ऐकून आश्चर्य वाटेल, 2.5 कोटी महिलांनी फॉर्म भरलेले आहेत. म्हणजे जवळपास अजून 80 लाख महिला अजून बाकी आहेत. 80 लाख महिलांना, त्या 80 ते 85 लाख महिलांना अजूनही पैसे मिळाले नाहीत. पहिला हप्ता सुद्धा मिळालेला नाही. तर असा अंदाज आहे की या 80 लाख बहिणींना 4,500 रुपये मिळतील पहिला हप्ता म्हणून या सप्टेंबरमध्ये. आणि ज्यांना ऑलरेडी मिळाले होते, ज्या 1,60,00,000 महिला आहेत, तर त्यांना 1,500 रुपये त्या ठिकाणी मिळणार आहेत. तर तारीख आम्ही सांगितली 17 ते 19, ही विश्वसनीय सूत्रांकडून आलेली माहिती आहे. 17 ते 19 सप्टेंबरपर्यंत पैसे जमा होतील. परंतु ज्या प्रकारे आत्तापर्यंत सुखद धक्के मिळाले आहेत, तर ते पाहता ही तारीख अलीकडे येऊ शकते. अगदी उद्यापासून, उद्या म्हणजे 15 तारखेपासूनच कदाचित तुमच्या खात्यावर पैसे यायला सुरुवात होईल. रविवार असू द्या, शनिवार असू द्या, जेव्हा सरकार मनावर घेतं तेव्हा पैसे येतातच. लाडक्या बहिणींच्या बाजूने सरकार आहे, एकनाथजी शिंदे आहेत. आणि म्हणून मला वाटतं उद्यापासून तुमच्या खात्यावर पैसे यायला सुरुवात झालेली असेल. ज्या भगिनी मेसेज करत आहेत, कमेंट करत आहेत की आम्हाला पैसे मिळाले, आज सकाळी मिळाले, आज पहाटे मिळाले, त्यांनी कृपया सांगा की किती रक्कम मिळाली आणि त्यांचा तो पहिला हप्ता आहे की दुसरा हप्ता आहे, ते कृपया सांगा. म्हणजे आपल्या सर्वांना ते क्लिअर होईल. तर तुम्ही सुद्धा कमेंट करून सांगा तुम्हाला या योजनेचे पैसे मिळाले की नाही, मिळाले असेल तर किती मिळाले. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक नक्की करा. आपल्या मित्रांना, कुटुंबियांना, बहिणींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही त्या ठिकाणी शेअर करा. आणि या योजनेशी संबंधित प्रत्येक नवीन अपडेटसाठी आताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद.